सेक्स एज्युकेशन म्हणजे सेक्स कसं करायचं याचं शिक्षण, असा अनेकांचा मोठा गैरसमज असतो. पण मित्रांनो, असं मुळीच नाही. खरं तर सेक्स एज्युकेशनला सेक्सुअलिटी एज्युकेशन म्हणजे लैंगिकता शिक्षण म्हणणं अधिक योग्य राहील. ही फक्त सेक्स पुरती मर्यादित संकल्पना नाही. सेक्स हा आपल्या जीवनाचा खूपच छोटा पण अविभाज्य आणि महत्वाचा घटक आहे. पण आपल्या भारतीय समाजामध्ये सेक्सला खूप मोठा टॅबू आहे. मित्रांनो, आपण आपल्या डॉक्टरांना कानाबद्दल, डोळ्याबद्दल, नाकाबद्दल, हाताबद्दल, पायाबद्दल सगळ्या अवयवांबद्दल बोलतो. पण आपल्या भारतीय समाजाचं एक दुर्दैव आहे. इथली एक स्त्री आपल्या नवऱ्याला आपल्या मासिक पाळीबद्दल कधीही बोलत नाही. सेक्सुअलिटी म्हणजे फक्त सेक्स नव्हे. सेक्सुअलिटी एज्युकेशन म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर ते पुरुष म्हणून कसं वाढतं, स्त्री म्हणून कसं वाढतं, हेच समजावून घेणं. पूर्वी आपल्या भारतामध्ये काही समाजाला अस्पृश्य ठेवलं जायचं. तसंच अजूनही आपल्या शरीरामध्ये आपण आपल्या काही अवयवांना अस्पृश्य ठेवलेलं आहे. त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. जर कोणी बोललं तर त्याला कॅरेक्टरलेस ठरवून मोकळं व्हायचं. आणि मग त्यातूनच येणारे गैरसमज, गैरसमजातून येणारे आजार यांच्याविषयी डॉक्टरांना सांगितलं जात नाही, घरच्यांशी बोललं जात नाही. त्याच्यामुळे वाढत्या वयात असणाऱ्या मुलांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. इथल्या तरुणांचा विकास होण्यासाठी आणि परिणामी भारताचा विकास होण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे. मित्रांनो, लैंगिकता शिक्षण ही खरं तर नातेसंबंधांची गोष्ट आहे. आपलं आपल्या मनाशी असलेलं नातं, आपलं आपल्या शरीराशी असलेलं नातं, आपल्या आईशी, वडिलांशी, बहीण भावाशी, मित्रमैत्रिणींशी, शाळेशी, शिक्षकांशी, देशाशी, आपल्या या समाजाशी आणि एकूणच या निसर्गाशी असलेलं नातं सन्मानाने समजावून घेणं म्हणजे लैंगिकता शिक्षण. तुम्हाला काय वाटतं? लैंगिकता शिक्षणाची भारतामध्ये गरज आहे की नाही? कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.